तालुक्यामधलं सिरसमार्ग गाव हे मोसंबीचं हब म्हणून ओळखलं जातं। या भागातल्या शेकडो हेक्टरवरील मोसंबीच्या बागा या सिंदफणा नदीला आलेल्या महापुरात अक्षरशः वाहून गेल्यात। शेतकऱ्यांचं अगणित नुकसान झालंय, पण अद्यापपर्यंत त्यांच्याकडे मदतीचा हात काही पोहोचलेला नाहीये। न्यूज 18 लोकमतनं अतिशय दुर्गम अशा भागात जात या नुकसानीचा लाईव्ह पंचनामा केलाय। सिंदफणामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त। मोसंबीचं काही राहिलं नाही, कापसाचं सुद्धा काही शिल्लक काही राहिलं नाही। आणि ह्याच्यासाठी आम्हाला इतकं कष्ट, आम्ही लेकराला जपलं इतकं ह्याला जपलेलं आहे मोसंबीला। शेकडो हेक्टरवरील मोसंबीचा झाला चिखल। इतकी मी ऍक्च्युअल बघितले काय कंडिशन माझ्या बागाची। याला जपायला मला 8 वर्ष लागले सर। किती खर्च केला मी मला माहिती। पंचनामा नाही, कुणी दखलही घेतली नाही। अजून इथपर्यंत कुणीच पोहोचलेलं नाही। तुम्हीच आपण पहिलेच लोक आहेत इथपर्यंत पोहोचलेले महापूर आल्यानंतर। सिंदफणा नदीला आलेल्या पुरानं मोसंबीची शेती होत्याची नव्हती झाली आहे। तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली शेकडो झाडं उन्मळून पडली आहेत। त्यामुळे काढणीला आलेली मोसंबी हातची गेली आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग गावातलं हे भयानक वास्तव आहे। एक मोसंबीचं झाड 5 वर्ष जगवावं लागतं, तेव्हा त्याला 5 वर्षाच्या नंतर फळधारणा लागते आणि पुढची 25 वर्ष हे झाड इथल्या शेतकऱ्याची भाकरी असतं। आज ही झाडं मुळासकट उन्मळून पडलेली आहेत। ही केवळ झाडं नाही, इथला शेतकरी सुद्धा झाडांसारखाच उन्मळून पडलेला आहे। 8-8 वर्ष पोटच्या पोराप्रमाणे जगवलेल्या बागेला यंदा पहिल्यांदाच फळं लागलेली आणि काढणीच्याच वेळी ही बाग मातीमूळ झाली आहे। एवढ्या एरियात 3000 एकर पेक्षा जास्त आमचे मोसंबी अक्षरशः राख झाले आमच्या सगळ्या मोसंबीची। बघा तुम्ही काय काय राहिलं नाही आमच्या मोसंबीला। सगळे फळं आमचे वाहून गेले सगळे। हे बघा हे तुटले सगळे फळं वाहून गेले आमचे। पूर्ण हजारो शेतकरी आमचा सगळं पूर्ण शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त केलं। आमच्या 10 वर्षाची बाग ही पूर्ण आमचा परिसर इथं उद्ध्वस्त केला। मोसंबी बाग ही 8 वर्षापूर्वी लागवड केली ती साहेब। 2021ला दुष्काळ पडला। त्या परिस्थितीमध्ये ह्या शेतकऱ्यांनी टँकरने पाणी बीडवरनं आज 18 किलोमीटरनी पाणी आणून हे बाग जगवलेले आहेत। आणि आज ह्या बागापासून कुठेतरी त्यांच्या मुलाबाळाचे शिक्षण असतील, लेकीबाळीचे लग्न वेगळे असतील आणि नेमकं त्याच परिस्थितीमध्ये आज निसर्ग एवढा कोपलाय शेतकऱ्यावर की सांगणं सुद्धा त्या शब्दातून व्यक्त होणं मुश्किल आहे। सिरसमार्ग गावातील शेतकऱ्यांच्या केवळ बागा उद्ध्वस्त झाल्यात असं नाही, तर त्यांची संपूर्ण जमीनच खरडून गेली आहे। खडकाळ जमिनीवरील 1 ते 1.5 फुटांचा मातीचा थर महापुराच्या पाण्यात वाहून गेलाय। लाखोंच्या नुकसानीनंतरही शासन दरबारी त्याची ना कुणी दखल घेतली आहे, ना कुणी पंचनामे केलेत। अजितदादा आले, कुणी आले, हायवेहून गेले सगळे। बीड पारगाव सगळे हायवेहून नेते जातात। आमच्या इकडे बागा उद्ध्वस्त झाले, काय करायचं आम्ही उन्मळून गेले सगळे। बँकेचा मेसेज आला 12 महिने झाले पीक कर्ज नवं करावं लागेल म्हणून, बँकेत भेट द्या म्हणून। आम्ही काय करायचं? सकाळी 5:45 मेसेज आहे मला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा। मग मला माझ्याकडे कोणी तगादा नाही लावला, पण हे मेसेज आल्याच्या नंतर आम्हाला शेतकऱ्याला एक धाक पडतो, काय करावं? आत्महत्या करावं की कर्ज भरावं? सिरसमार्ग गावापासनं केवळ 200 मीटर अंतरावर ही बाग आहे, पण मध्ये नदी असल्यानं पूर्ण वळसा घालून या शेतात यावं लागतं। सध्या पुरामुळे सगळे रस्ते पाण्याखाली गेलेत। गुडघ्या एवढ्या चिखलातनं 3 किलोमीटर पायी चालत न्यूज 18 लोकमतची टीम इथे दाखल झाली। इथपर्यंत पोहोचणं अतिशय जिकिरीचं आहे, कारण रस्ते बंद आहेत, पूल वाहून गेलेत। जे मातीचे रस्ते आहेत तिथून कुठली गाडी जाऊ शकत नाहीये। पायानं चालत इथपर्यंत यावं लागतं 3 किलोमीटर पर्यंत जवळपास। आणि चप्पल सुद्धा चालत नाही, वाहनं तर सोडून नाही, चप्पल सुद्धा इथं येऊ शकत नाही। न्यूज 18 लोकमतनं मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडली। तुम्ही तुटपुंजी मदत केली, किती 8000 जाहीर केली। तुम्ही एका झाडाला मला 5 वर्ष जर झाड तयार करायचं म्हणलं तर वर्षाला 2000 रुपये खर्च येतो। 5 वर्षाचे 10,000 रुपये माझं नुकसान झाले। माझ्याकडे 2.5-3 एकर बसून एका झाडाला 10,000 रुपये खर्च येतो 5 वर्षासाठी।
ते झाड मला फळ द्यायला लागलं, ते आज ह्या पुराने समजा उद्ध्वस्त केलं, ह्याच्यापासून तुम्ही मला फक्त 8,000 रुपये देऊ लागले. मी काय करायचं? मला जर मोसंबी ही नुसती उचलून बाजूला काढायला ढकलून लावायची म्हणलं तर जेसीबीला 8 ते 20,000 रुपये घेणार एका एकरी, आणि तुमच्या 8,000 आम्ही शेतकऱ्यांनी कसं जगायचं? सिंदफणा नदीच्या पुरानं या शेतकऱ्यांचं सगळं काही हिरावून घेतलंय. पण या पूरग्रस्तांचे पंचनामे कधी होणार आणि या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, हाच खरा प्रश्न आहे. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, बीड.